एकाच घरातले 3 लोक ऑन स्पॉट वारले तिथं. मग चालशील डॉक्टरकडे? गुड मॉर्निंग प्रिय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर अशी गोष्ट आहे की आजपासून मी मराठीत ब्लॉग बनवेन मित्रांनो. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, बघा हिंदी येतेच आहे माझ्या तोंडात. त्याचं कारण असं आहे की माझ्या आजूबाजूचे जे लोक आहे म्हणजे माझी हिंदी म्हणजे माझा परिवार, माझी फॅमिली, फ्रेंड्स आणि जे सगळे कलिग्स ते सगळे मराठी यूज. त्याच्यामुळे काय होते की ब्लॉगमध्ये फक्त मीच दिसतो. याचं कारण असं आहे, एक 2-3 चेहरे सोडले तर तुम्हाला ब्लॉगमध्ये इतर लोक दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी हिंदी बोलतो ना, तर ते बाकीचे लोक ना म्हणजे अनकम्फर्टेबल होता. याचा अर्थ असा की त्यांना हिंदी जमत नाही, मग त्यांना काय बोलायचं ते सुचत नाही. आणि त्यांचीच काय, माझी पण हिंदी काही एवढी खास नाही आहे. आम्ही राहतो MP बॉर्डरवर. आमच्या इथून MP बॉर्डर फक्त 6 किलोमीटर आहे. 6 किलोमीटर आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हिंदी आमच्या वापरात आहे, पण आम्ही हिंदीमध्ये इतके परफेक्ट नाही आहे. म्हणजे जसे MPचे लोक, UP, बिहार, म्हणजे जे अदर जे हिंदी स्टेट आहेत असतो मित्रांनो. हे बघा मित्रांनो, तर ते परफेक्ट आहे, आम्ही परफेक्ट नाही आहे. हिंदी आम्ही बोलतो दिवसातून, आम्हाला 3-4 जणांशी हिंदी बोलणेच पडते, तो काही विषय नाही आहे. पण ती आमची रेग्युलर भाषा नाही आहे. आमची भाषा आहे मित्रांनो मराठी, आमची माय मराठी. आणि तसं पण ना, मला भरपूर जे माझे रिलेटिव्ह आहे, ओळखी पाळखीचे लोक आहे ना, ते भरपूर लोक मला हेच सांगत होते की नितीन तू मराठीमधनंच ब्लॉग बनव. कदाचित तेच एक कारण असेल की माझी हिंदी एवढी परफेक्ट नसल्यामुळे माझ्या ब्लॉग्सला चांगले व्ह्यूज येत नाही आहे, किंवा मला माहीत नाही काय कारण आहे. तर माझं काम आहे, मी रेग्युलर व्हिडिओ बनवतच राहणार आहे. भले मी आता मराठीत ब्लॉगिंग चालू केली आहे, त्याला व्ह्यू नाही होत, मी मराठीमधनंच ब्लॉगिंग बनवणार त्याच्यापुढे. कारण म्हणजे काय होते, मग मीच दिसतो ना तुम्हाला लोकांना ब्लॉगमध्ये. मी, रवी किंवा माझ्या घरचे, बाकी कोणी दिसतच नाही. त्याचं मेन कारण तेच आहे. प्रफुल्ल पण मला खूप वेळा सांगत होता की तू मराठीमधनंच ब्लॉग बनव. त्याच्यासाठीच म्हणजे मी काल इतका विचार केला मित्रांनो की काल मी ब्लॉग बनवलाच नाही. मीन्स डोक्यातच विचार जात होता की म्हणजे एकदा तर ठरवूनच टाकला होता डायरेक्ट की आता मराठीतच बनवायचा ब्लॉग. तर चला, आता आदित्य आलाय. आदित्य कोण आहे? हा माझ्या मावशीचा मुलगा आहे. तो याच्या आधी तुम्हाला कधीच ब्लॉगमध्ये दिसणार नाही, कारण तो इथं काही येत नाही जास्त. हां, त्याचं 10वीचं शिक्षण इथंच झालं आहे, आमच्या इथं मुक्तेनगरला. आणि आता तो पोलीस झाला आहे. हे बघा त्याचा शूज. तो आता पोलीस झाला आहे. त्याची काल इथं ड्युटी होती मुक्तेनगरला, तर तो रात्री इथं आला होता माझ्या घरी. आता तो वरच्या रूममध्ये गेला आहे फ्रेश वगैरे व्हायला. तोपर्यंत मी काहीतरी नाश्ता वगैरे बनवतो मग त्याच्यासाठी, कारण त्याला परत त्याची इकडेच ड्युटी आहे, तर मग त्याला ड्युटीवर जायचं आहे. आणि आज मला जायचं आहे पत्रिका आणायला. जास्त बोलतोय मी मराठीत, असं आहे. मग ते हिंदीत काय असं विचार करणं पडत झालं आहे की काय बोलायचं काय नाही, शब्द आपले बरोबर होतील की नाही, वाक्यरचना बरोबर होईल की नाही, हे सगळं हिंदीत विचार करून बोलणं पडत होता. आता काय होते, जसं मला सुचते आहे ना तसं मी तुमच्याशी बोलतोय. जरा जास्त स्पीडमध्ये बोलतोय. लय लोक हसतील मी बरं. आजचा ब्लॉग पाहून काय माहिती हसता की नाही, तर दिसली माहिती. पण चला, आता काहीतरी नाश्ता बनवतो मी मस्तपैकी. हां, मी काय सांगत होतो, हां, मी आज जाणार आहे परमपूरला दुपारून. पत्रिका बनवून रेडी आहे निशाच्या लग्नपत्रिका, तर त्या घ्यायला जायचं आहे. मी आणि रवीच जाणार आहे. ऑब्व्हियसली मला एक जण लागेलच बाईकवर पत्रिका पकडायला, कारण निलेश त्याच्या शेतीच्या कामामध्ये बिझी आहे, बाकीचे सगळे लोक ज्या कामात बिझी आहे. मग कोण आहे आता? रवी पण बिझीच आहे, पण रवीनं लग्नासाठी पूर्ण सुट्ट्या काढून टाकल्या आहे डायरेक्ट. म्हणजे टोटल त्याचं काम बंद करून टाकलं डायरेक्ट माझ्यासाठी त्याला. तर चला आता. आणि हां, कमेंट करून नक्की सांगा मराठी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर. आणि याच्यापुढे मराठी ब्लॉगच राहतील. आणि हां, आपली मराठी बी काही शुद्ध नाही आहे,
जशी आहे तशी एकदम. आपण गावात राहिले वेगळे, हा आपण शिक्षण घेतलं पाहिजे, पण आपण गावातच लहानचे मोठे झाले म्हणून आपली मराठी अशीच राहील मिक्स. घरी मी एकटाच असल्यामुळे सगळ्यात मेन सकाळचं सगळ्यात मेन जे काम आहे अंघोळीच्या आधी, आज अंघोळ होऊन गेली माझी, झाडू मारणं. कारण आपल्याला घरात स्वच्छता पडते खूप. आणि म्हटलं नाश्ता बनवायच्या अगोदर झाडू मारून घेऊ आपण मस्तपैकी. शिरा बनवते मित्रांनो मी आदित्यसाठी नाश्त्याला. शिरा बनून रेडी आपला. हे रे दिल के शहर. नाश्ता बनून रेडी आहे मित्रांनो, आणि आज मी पण चहा पिणार आहे. तर मित्रांनो आता मी चाललो आहे गावात. नाश्ता वगैरे झाला आहे आताच आमचा. आदित्य नाश्ता करून झोपला मित्रांनो परत, आणि मी आता चाललो आहे जरा रवीला भेटायला. रवी आला आहे मुक्त्यानगरमध्ये. तर मित्रांनो आता आदित्यला मी त्याच्या ड्युटीवर सोडला आहे, आणि आता मी चाललो बऱ्हाणपूर. आधी रवीला घ्यायला जायचं आहे त्याच्या घरी. मित्रांनो मी आता जस्ट पुरनार फाटा क्रॉस केला. कालच्या दिवशी मित्रांनो तिथं इतका खतरनाक ॲक्सिडेंट झाला आहे ना. एकाच घरातले 3 लोक ऑन स्पॉट वारले तिथं. आई वडील मुलगी, आणि मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तो वाचला. डंपरने उडवले दिले, इतके खतरनाक उडवले ना की तो व्हिडिओ जर का मी तुम्हाला टाकला ना अक्षरशः तुम्ही कापून उठसाल, इतका खतरनाक व्हिडिओ आहे. आणि आता मी त्या स्पॉटवर थांबणार होतो, पण तिथं गेल्यावर इतका सन्नाटा आहे ना मित्रांनो तिथं पुरनार फाट्यावर की काय सांगू मी तुम्हाला. तो स्पॉट इतका खतरनाक वाटतोय ना, एकदम डेंजर. आणि ते लाईव्ह दृश्य पाहिले प्रफुल्लच्या वडिलांनी, आणि ते आता आजारी पडले कालपासून. म्हणजे तुम्ही विचार करा ते किती खतरनाक. डंपर 6 ब्राचं डंपर होतं ते, फुल्ली लोडेड. म्हणूनच मित्रांनो हेच एक कारण आहे की मी बाईकवर व्हिडिओ बनवणे आता कॅन्सल केले. काल त्या पुरनार फाट्यावर एवढी विदारक परिस्थिती होती. लोकांनी खूप मोठं आंदोलन केलं दोस्तो. लोकांनी खूप मोठं आंदोलन केलं मित्रांनो. कोण कुठले ते लोक बिचारे ना आमच्या इथं वारले ते. पण काय आता कोणाची चूक आहे काय माहिती, काय डंपरवाल्याची चूक आहे का त्याची. ते बी 4 जण होते बाईकवर. आमच्या इथली सध्या परिस्थिती अशी आहे, रस्त्याचं काम चालू आहे ना, तर इतके डंपर असे चालताना त्या डंपरवाल्यानं तर रस्ता पूर्ण तिच्या बापाचाच वाटतो. आपण पण थोडी काळजी घ्यायला पाहिजे. म्हणूनच मी बाईकवर व्हिडिओ बनवणे डायरेक्ट बंद केले. आता काय आपल्याला डंपर खाली यायचं नाही उगाच. आपण जेवढी काळजी घेऊ तेवढं आपल्यासाठी बी चांगलं आहे. ते कामच बंद पडलं आमच्या इथल्या लोकांनी. त्या लोकांचं चालू आहे आंदोलन. ज्यांचे नातेवाईक वारले आणि ते नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन करत आहे. पण काय फायदा आता आंदोलन करून, तिले परतावा भेटेल पण मध्ये जीव गेले ते गेले. चला उशीर होतोय आपल्याला आता. जरा का पाणी जेवला का तू? काय खाल्लं? हां काय झालं तुला? काय सर्दी झाली? हो का, खोकला बी? मग चालशील डॉक्टरकडे. पाऊस चालू झाला. साहिल नाही जेवत रे. झालं मित्रांनो, आज पण माझं कॅन्सल बऱ्हाणपूरला जायला. पावसामुळे आता बऱ्हाणपूर जाणं कॅन्सल आज. असा बोलला साप शिऱ्यामुळे बी बरोबर होते. मग तू तेच सांगलं म्हणजे ताप जास्त हे झाला की होते ना तसं. बरोबर शिव्यामुळे होते ना.
कसा झाला पाऊस? पाऊस कसा झाला? चांगला की जोरात? ते लाईट कसा करतो? एकदम तुफानी बारिश झाली आता. आता संध्याकाळचे 7 वाजले. पाऊस चालू आहे मस्त रिमझिम रिमझिम. मुक्ताईनगरला जाऊ की घरी जाऊ इथून ते समजत नाही मित्रांनो मला. इथून समोर आपलं गाव 1 किलोमीटर आहे आणि मुक्ताईनगर इकडे 10 किलोमीटर आहे. मुक्ताईनगर जाण्याचा प्लॅन कॅन्सल आणि मी आता आलोय घरी. एकदम जोरात आता आवाज करत साहित्य आवाज करत आला की जाऊ दे. मित्रांनो तर आजच्या ब्लॉगला मी करतोय इथंच एंड. तुम्हाला माझा पहिला वेळा मराठीचा ब्लॉग कसा वाटला मला ते कमेंट करून सांगा तुम्ही. जास्त काही करता नाही आलं मला ह्या ब्लॉगमध्ये कारण सध्या मी माझ्या वेगळ्याच गुंतड्यामध्ये अटकलेला आहे. चला तर मग गुड नाईट बाय.